पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील बहुचर्चित शितकल दुहेरी हत्याकांडाचा भीषण सूड घेण्यात आलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश उर्फ मन्या भागवत याची पांढरेवाडी हद्दीतील झगडेवाडी ब्रिजवर निर्घृण हत्या करण्यात आली। जामिनावर बाहेर असलेल्या मनोजची हत्या करून शितकल हत्याकांडाचा बदला घेतल्याची चर्चा संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली। काल रात्री मन्या उर्फ महेश भागवत याचा कुरकुंभाजवळील मुकादमवाडी ब्रिजवर निर्घृण खून करण्यात आलाय। या प्रकरणी महेश मारुती टुले वय वर्ष 25, धंदा खाजगी व्यवसाय, राहणार तामखडा, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे याने फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी आनंद माकर, विक्की शितकल, संतोष शितकल तिघे राहणार अंबिकानगर, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे व त्याचे इतर 2 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15च्या सुमारास फिर्यादी आणि त्याचे मित्र महेश उर्फ मन्या संजय भागवत, युवराज रामदास शिंदे आणि राज होले असे मोटरसायकलवरून पाटसकडे जात होते। सोलापूर पुणे हायवेवरील मुकादमवाडी ब्रिजवर ते आले असतानाच यातील मुख्य सूत्रधार संतोष शितकल याच्या सांगण्यावरून तेथे आनंद माकर आणि विकी शितकल असे दोघांनी त्यांच्या इतर 2 साथीदारांच्या मदतीने सुरुवातीला या सर्वांना पाठीमागून पिकअप गाडीने जोराची धडक देत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खाली पाडून जखमी केलं। यानंतर फिर्यादी याचा मित्र महेश उर्फ मन्या संजय भागवत वय वर्ष 29, राहणार पाटस याला कोयता आणि सत्तूरने सपासप वार करून जीवे ठार मारलं। या घटनेतील मृत हा मागील एका खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार होता अशी चर्चा या परिसरात होत असून त्या खुनाचा बदला म्हणून त्यालाही निर्घृणपणे संपवण्यात आल्याचं बोललं जाते।